नमस्कार प्रिय माझ्या शेतकरी बंधूंनो, त्याचप्रमाणे विक्रेते बंधूंनो. मी विजय मोहनकर, कंपनी प्रतिनिधी, नांगोऊ सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बंगलोर. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026. आज मी ज्या परिसरामध्ये उभा आहे, हा परिसर येतो पेटेसूर आणि देऊळगाव या गावातील प्रगतशील शेतकरी माझे बंधू राजकुमारदादा मोहनकर यांच्या शेतामध्ये नांगोऊ सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बंगलोर या कंपनीचं एक आम्ही पत्ताकोबी त्यांना एक व्हेरायटी दिली होती, ओजस. आज मी त्यांच्या या प्लॉटमध्ये उभा आहे. तर सर्वात प्रथम मी त्यांचं परिचय आपणास करून देतो. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. राजकुमार मोहनकर. तुमचा मोबाईल क्रमांक? 79 72 48 99 50. राजकुमार दादा, मला एक सांगा, ही कोणत्या कंपनीची व्हेरायटी ती आपण लागवड केलेली आहे? नांगो सीड ओजस. नांगोऊ सीडची ओजस व्हेरायटी. तुम्हाला या पत्ताकोबीमध्ये काय असे चांगलं वाटलं की ही व्हेरायटी कशी आहे? व्हेरायटी चांगली आहे. हिचा पुढा मोठा झाला तरी 1 महिन्यानंतर काटला तरी काही फरक पडत नाही. बघा शेतकरी बांधवांनो, ओजस या व्हेरायटीची एक वैशिष्ट्य असं आहे की आपण 1 महिन्यापर्यंत आपण या पत्ताकोबीला आपण थांबवू शकतो, कारण याची होल्डिंग कॅपॅसिटी खूप स्ट्रॉंग असल्यापासून हिचा पत्ता फाटत नाही. तर आपण किती एकरामध्ये हे गोबी लावली आहे? तरी पण लगभग 1-1.5 एकरामध्ये आहे. हां, शेतकरी बांधवांनो, आपण बघू शकता राजकुमार दादा मोहनकर यांनी अक्षरशः 1 ते 1.5 एकरामध्ये यांनी ओजसची लागवड केली आहे. बघू शकता शेतकरी बांधवांनो, पूर्ण ओजसचा प्लॉट आपल्यासमोर या ठिकाणी आज हार्वेस्टिंगला आलेला आहे. तर ओजस ही व्हेरायटी आपण बघू शकता शेतकरी बांधवांनो, यांच्याकडे फूल एवढं स्ट्रॉंग फूल आहे आणि व्हेरायटी बिलकुल जबरदस्त व्हेरायटी आहे ओजस. तर आपण दादा, मला एक सांगा, आपण शेतकरी लोकांना आपण काय सांगू शकतो की लागवड करायला पाहिजे ही व्हेरायटी? हे व्हेरायटी लागवड करावली पाहिजे. सर्वात बेस्ट व्हेरायटी हे आहे असं. पत्ताकोबीमध्ये. धन्यवाद दादा. नमस्कार.